पुणे महानगरपालिकेला अंधारात ठेवून पुण्यामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 300 बेकायदेशीरपणे बस स्टॉप उभारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पीएमपीएमएलएच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून संबंधित ठेकेदारांना हे बस स्टॉप पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी उभारले। या बस स्टॉपवर प्रवासी थांबत नाहीत, तसंच पीएमपीएमएलच्या बस देखील थांबत नाही। त्यामुळे बस स्टॉपचा वापर फक्त जाहिरातींसाठीच होतोय। ठेकेदारांना पालिकेचे पथविभाग, आकाशचिन्ह विभागांची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे स्टीलचे बस स्टॉप उभारले। त्यामुळे पालिकेला जवळपास 30 ते 40 कोटींचा चुना लागलाय। मनसेचे हेमंत संभूष यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे। आयुक्तांना निवेदन देऊन तातडीच्या कारवाईची मागणी देखील त्यांनी केली। तर कर्वे रोडवरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहुयात हे प्रकरण आणि घोटाळा नेमका काय आहे। पुणे शहरामध्ये गरज नसतानाही बेकायदेशीरपणे बस स्टॉप उभारण्यात आलेला आहेत। आता आपण हा बस स्टॉप पाहतोय आणि हा बस स्टॉप असताना सुद्धा इथं ज्या बसेस आहेत त्या मात्र थांबत नाहीयेत। मनसेचे हेमंत संभूस यांनी याबाबत आवाज उठवलेला आहे। प्रकार नेमका काय आहे? तुम्ही म्हणताय की हे बस स्टॉप बेकायदेशीरपणे आहेत, याचा वापरच केला जात नाहीये। जे मूळ बस स्टॉप आहेत त्याच्याच अंतरावर, काही अंतरावर हे बस स्टॉप उभारलेले आहेत। तर काय नेमकं सत्य समोर आहे? पीएमपीएलनी 2023 मध्ये स्टेनलेस स्टीलचे 300 बस स्टॉप्सचं टेंडर काढलं आणि ते टेंडर केवळ जाहिराती त्या बस स्टॉपवरती व्हाव्यात म्हणून काढलं। ज्या ठेकेदारामार्फत काढलं त्याच्या पण नावामध्ये गोंधळ आहे। टेंडर काढलं गेलंय सिद्धी ह्याच्यानी आणि व्यवहार जो होणार आहे तो होणार आहे टेक सिद्धी नावाने। म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ती। दुसरी गोष्ट म्हणजे हे बस स्टॉप उभारताना त्यांना महानगरपालिकेच्या पथविभागाची, त्याचप्रमाणे आकाशचिन्ह विभागाची प्रामुख्याने परवानगी घेणं क्रमप्राप्त होतं। कुठलीही परवानगी न घेता पीएमपीएलने ठेकेदारामार्फत मनमानी पद्धतीने अशा प्रकारचे 300 बस स्टॉप उभारले की जिथे आजही बस थांबत नाही। ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार हा पीएमपीएलने आणि ठेकेदारांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेचं कमीत कमी 25 ते 30 कोटीचं नुकसान झालेलं आहे। कमीत कमी म्हणजे हा आकडा मी आता रँडमली बोलतोय। जेव्हा ह्याचा सर्वे होईल पथविभागाकडून तेव्हा खरा आकडा समोर येईल आणि ते कळेल। आणि अशा पद्धतीचे बेकायदेशीर बस स्टॉप आहे ते उभारण्यात आलेले आहेत, ज्याच्यामधून महापालिकेचे कोट्यवधी रुपये तर बुडवलेलेच आहेत, मात्र पुणेकरांचा करोडोंचा जो पैसा आहे तो सुद्धा बुडवलेला आहे। ही बाब आता समोर आलेली आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। तर या संदर्भात आम्ही पालिकेचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला। यानंतर संबंधित ठेकेदाराने परवानगी घेतली नसल्याचं समोर आलं असून याची तपासणी केली जाणार आहे आणि कारवाई देखील केली जाईल असं त्यांनी सांगितलं। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। त्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूयात। आपल्यासोबत पथविभागाचे अनिरुद्ध पावसकर सर आहेत। सर, हे बस स्टॉप पुणे शहरामध्ये जवळपास 300 ठिकाणी उभारण्यात आहे। महापालिकेला अंधारात ठेवून हा सगळा कारभार झाला। सर्वे करायला सांगितलेलं आहे। सर्वे नंतरच मला याच्याबद्दल समोर बाब काय आलेली आहे? नाही, सर्वे करायला सांगितलेलं आहे, मला कळेल आता। पण तुम्ही दंड सुद्धा आकारणार आहात अशी माहिती आहे। नंतर जी माहिती मिळेल त्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करू। पेपरमध्ये बातमी आली तुम्ही 300 तिप्पट दंड आकारणार आहात। यात सर्वे करायला सांगितलेलं आहे। सर्वे करून आम्ही ती योग्य ती कारवाई करू। कधी सर्वे करणार सर? कधीपर्यंत? 2022 ला हे सगळं आठवडा लागेल। आता तक्रार प्राप्त झालेली, आमची लोक सर्वे करतायत। आठवड्यात नंतर आम्ही कारवाई करू। पण पथविभागाला या संदर्भात कुठलंही पत्र देण्यात आलेलं नव्हतं सर? नाही आलं, त्यामुळेच आम्ही सर्वे करतोय। त्यांना आमच्या लोकांनी बघितल्यानंतर आम्ही त्यांना काम थांबवायला सांगितलं। आता सर्वे करून नक्की कुठं कुठं केलेले याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करू। आम्हाला स्थगिती दिली आपण? स्थगिती दिलेली आहे। साधारण कधीपर्यंत तुमची ही चौकशी? आठवडा लागेल सगळं बघायला, कारवाई केली जाईल। त्यानंतर योग्य ती वस्तुस्थिती बघून योग्य ती कारवाई करू। खूप खूप धन्यवाद सर। तर योग्य वस्तुस्थिती पाहिली जाईल आणि नंतर कारवाई केली जाईल असं पथविभागाचे हे प्रमुख आहेत अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितलेलं आहे। समोरच हा बस स्टॉप आहे जो बेकायदेशीरपणे बस स्टॉप आहे ते पुणे शहरातल्या अनेक ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे महानगरपालिकेला या ठिकाणी अंधारात ठेवण्यात आलेला आहे। पथविभाग, आकाश चिन्ह विभाग आहे, तसेच इतर जे विभाग आहेत यांना अंधारात ठेवून अशा पद्धतीचे बेकायदेशीर बस स्टॉप आहेत ते पुणे शहरामध्ये उभारण्यात आलेले आहेत आणि त्यातून कोट्यवधी रुपये सुद्धा आता कमावले जात आहेत। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।